हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.6 ची पहिली 5 गणितं बघितली. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेली गणितं बघणार आहोत. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 काय आहे? श्री कासम नावाचे व्यक्ती आहेत. त्यांचा मातीची भांडी बनवणे हा उद्योग आहे. तर ते प्रत्येक भांड्याची किंमत कशी ठरवतात? एका दिवसात जेवढी भांडी तयार केली त्या भांड्यांची संख्या, त्या संख्याचे 10 पट आणि 40 रुपये ऍड करतात. ठराविकच भांडी तयार करतात ती प्रत्येक दिवसाला. मग एकूण दिवसाला सगळ्या भांड्यांची किंमत किती होते? 600 रुपये होते. तर मग आपल्याला काय शोधायचं आहे की एका भांड्याची किंमत किती असेल आणि एका दिवसात किती भांडी तयार करतात एवढं शोधायचं आहे. ठीक आहे, मग आपण काय करायचं आहे? समजा श्री कासम दिवसाला किती भांडी तयार करतात? एक्स भांडी तयार करतात असं मानूया. दिवसाला एक्स भांडी तयार करतात असे मानून एका दिवसाला एक्स भांडी तयार करतात. ठीक आहे, म्हणून भांड्याची किंमत किती येईल? प्रत्येक भांड्याची किंमत त्यांनी काय दिलेली आहे? एकूण भांडी एक्स त्याच्या 10 पट म्हणजेच 10 वेळा एक्स आणि त्याच्यामध्ये काय ऍड करतात? 40 रुपये. एवढे रुपये असतील एका भांड्याची किंमत. समजलं? एकूण एक्स भांडी तयार करतात असं मानलं, मग प्रत्येक भांड्याची किंमत किती येईल? एका भांड्याची एकूण भांडी असतील त्याची 10 पट म्हणजे 10 वेळा एक्स अधिक 40 रुपये. आता त्यांनी आणखीन काय दिलेले? दिलेल्या माहितीनुसार किंवा अटीनुसार काय दिले त्यांनी? एका दिवसातील भांड्यांचे मूल्य म्हणजे एका दिवसात जेवढी भांडी तयार होतील त्यांची सर्व भांड्यांची किंमत किती असेल? 600 रुपये असेल. तर मग आपल्याला प्रत्येक भांड्याची म्हणजेच एकूण भांडी किती आहे? एक्स गुणिले एका भांड्याची किंमत बरोबर एकूण भांड्यांची किंमत. एकूण भांडी एक्स, एका भांड्याची किंमत किती आहे? 10 वेळा एक्स अधिक 40. मग एकूण किती येईल? सर्व भांड्यांची किंमत, आपल्याला सर्व भांड्यांची किंमत दिलेली आहे 600. आता यांचा काय गुणाकार होणार? एक्स गुणिले 10 वेळा एक्स बरोबर 10. एक्स गुणिले एक्स बरोबर एक्सचा वर्ग अधिक 40 गुणिले एक्स बरोबर 40 वेळा एक्स. आता बरोबर 6 इकडं अधिक 6 इकडं आल्यावर 600 इकडं आल्यावर काय होणार? वजा 600 बरोबर 0. ठीक आहे, कॉमन काय आहे? 10 कॉमन आहे. मग मी काय करते? वरील समीकरणात कशाने भागू? 10 ने भागू. मग काय उत्तर येणार? 10/10 इथे लिहिते 10/10 एक्स वर्ग अधिक 40 एक्स छेद 10 वजा 600/10 बरोबर 0. 10 गेले, 10 चोक 40. इथं काय होणार? 0 गेला, राहिले 60 बरोबर 0. म्हणजेच राहणार काय? एक्स वर्ग
अधिक 4 वेळा x वजा 60 बरोबर 0. ठीक आहे. आता हा आपल्याला वर्ग समीकरण मिळाला. आता हा वर्ग समीकरण आपण सॉल्व्ह करू. त्यानुसार आपण x ची किंमत काढू. ठीक आहे. मग अशा कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 60 येते आणि ज्यांची बेरीज अधिक 4 येते. वजा 60 गुणाकार येते म्हणजे एक वजा असेल संख्या, एक अधिक असेल आणि बेरीज काय येते अधिक 4 येते म्हणजे मोठी संख्या अधिक असेल. अधिक वजा 10 गुणिले 6 म्हणजेच 60 आणि 10 वजा 6 बरोबर 4. ठीक आहे. 10 गुणिले 6 बरोबर 60 आणि 10 वजा 6 बरोबर 4. समजलं. मग त्या संख्या 10 आणि वजा 6 असते म्हणून x वर्ग अधिक 4 x च्या ऐवजी काय लिहिणार अधिक 10x वजा 6x वजा इकडचे 60 खाली घेतले. 2 पार्ट झाले. याच्यामध्ये कॉमन काय आहे x. एका कंसात x अधिक 10च्या सोबतचा x इथे बाहेर आलेला आहे म्हणून वजा लिहिला. याच्या दोघांमध्ये कॉमन काय आहे 6. वजा चिन्ह बाहेर आहे म्हणून आतमधल्या सगळ्यांची चिन्ह चेंज होणार म्हणजे इथं काय येणार अधिक x वजाचं होणार अधिक 6 10 60 म्हणजेच 10 येणार 0. कॉमन काय निघाला x अधिक 10. x अधिक 10 एका कंसात दुसऱ्या कंसामध्ये x वजा 6 बरोबर 0. म्हणून आपण काय लिहू शकतो x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.6 ची पहिली 5 गणितं बघितली. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेली गणितं बघणार आहोत. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 काय आहे. श्री कासम यांचा कसला आहे मातीची भांडी बनवण्याचा उद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्या एवढीच मातीची भांडी तयार करतात आणि प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे प्रत्येक भांड्याची किंमत तयार केलेल्या भांड्यांची संख्या जेवढी भांडी तयार करतात दिवसात तेवढ्या भांड्यांची संख्या त्याच्या 10 पट आणि अधिक 40 रुपये एवढी असते. जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य सर्व भांड्यांचे निर्मिती मूल्य किती असेल 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा. म्हणजे श्री कासम नावाचे व्यक्ती आहेत. त्यांचा मातीची भांडी बनवणे हा उद्योग आहे. तर ते प्रत्येक भांड्याची किंमत कशी ठरवतात. एका दिवसात जेवढी भांडी तयार केली त्या भांड्यांची संख्या त्या संख्याचे 10 पट आणि 40 रुपये ऍड करतात. म्हणजे तेवढी संख्या असेल जेवढी उत्तर येईल तेवढी त्या प्रत्येक भांड्याची किंमत असेल. मग ठराविकच भांडी तयार करतात ती प्रत्येक दिवसाला. मग एकूण दिवसाला सगळ्या भांड्यांची किंमत किती होते 600 रुपये होते. तर मग आपल्याला काय शोधायचं आहे की एका भांड्याची किंमत किती असेल आणि एका दिवसात किती भांडी तयार करतात एवढं शोधायचं आहे. ठीक आहे. मग आपण काय करायचं आहे आपण काय ठरवूया. मग आपण काय लिहू शकतो समजा श्री कासम दिवसाला किती भांडी तयार करतात x भांडी तयार करतात असं मानूया. दिवसाला
एक्स भांडी तयार करतात असे मानून एका दिवसाला एक्स भांडी तयार करतात. ठीक आहे. म्हणून भांड्याची किंमत किती येईल? प्रत्येक भांड्याची किंमत त्यांनी काय दिलेली आहे? एकूण भांडी एक्स त्याच्या 10 पट म्हणजेच 10 वेळा एक्स आणि त्याच्यामध्ये काय ऍड करतात? 40 रुपये. एवढे रुपये असतील एका भांड्याची किंमत. समजलं? एकूण एक्स भांडी तयार करतात असं मानलं, मग प्रत्येक भांड्याची किंमत किती येईल? एका भांड्याची एकूण भांडी असतील त्याची 10 पट म्हणजे 10 वेळा एक्स अधिक 40 रुपये. आता त्यांनी आणखीन काय दिलेले? दिलेल्या माहितीनुसार किंवा अटीनुसार काय दिले त्यांनी? एका दिवसातील भांड्यांचे मूल्य म्हणजे एका दिवसात जेवढी भांडी तयार होतील त्यांची सर्व भांड्यांची किंमत किती असेल? 600 रुपये असेल. तर मग आपल्याला प्रत्येक भांड्याची म्हणजेच एकूण भांडी किती आहे? एक्स गुणिले एका भांड्याची किंमत बरोबर एकूण भांड्यांची किंमत. एकूण भांडी एक्स, एका भांड्याची किंमत किती आहे? 10 वेळा एक्स अधिक 40. मग एकूण किती येईल? सर्व भांड्यांची किंमत. आपल्याला सर्व भांड्यांची किंमत दिलेली आहे 600. आता यांचा काय गुणाकार होणार? एक्स गुणिले 10 वेळा एक्स बरोबर 10. एक्स गुणिले एक्स बरोबर एक्सचा वर्ग अधिक 40 गुणिले एक्स बरोबर 40 वेळा एक्स. आता बरोबर 6 इकडं अधिक 6 इकडं आल्यावर 600 इकडं आल्यावर काय होणार? वजा 600 बरोबर 0. ठीक आहे. कॉमन काय आहे? 10 कॉमन आहे. मग मी काय करते? वरील कशाने भागू? 10 ने भागू. मग काय उत्तर येणार? 10/10 इथे लिहिते 10/10 एक्स वर्ग अधिक 40 एक्स छेद 10 वजा 600/10 बरोबर 0. 10 गेले. 10 चोक 40. इथं काय होणार? 0 गेला, राहिले 60 बरोबर 0. म्हणजेच राहणार काय? एक्स वर्ग अधिक 4 वेळा एक्स वजा 60 बरोबर 0. ठीक आहे. आता हा आपल्याला वर्ग समीकरण मिळाला. आता हा वर्ग समीकरण आपण सॉल्व्ह करू. त्यानुसार आपण एक्स ची किंमत काढू. ठीक आहे. मग अशा कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 60 येते आणि ज्यांची बेरीज अधिक 4 येते? वजा 60 गुणाकार येते म्हणजे 1 वजा असेल संख्या, 1 अधिक असेल आणि बेरीज काय येते? अधिक 4 येते म्हणजे मोठी संख्या अधिक असेल. अधिक वजा 10 गुणिले 6 म्हणजेच 60 आणि 10 वजा 6 बरोबर 4. ठीक आहे. 10 गुणिले 6 बरोबर 60 आणि 10 वजा 6 बरोबर 4. समजलं? मग त्या संख्या 10 आणि वजा 6 असते म्हणून एक्स वर्ग अधिक 4 एक्सच्या ऐवजी काय लिहिणार? अधिक 10x वजा 6x वजा इकडचे 60 खाली घेतले. 2 पार्ट झाले. याच्यामध्ये कॉमन काय आहे? एक्स. एका कंसात x अधिक 10. 10च्या सोबतचा x इथे बाहेर आलेला आहे म्हणून वजा लिहिला. याच्या दोघांमध्ये कॉमन काय आहे? 6.
वजा चिन्ह बाहेर आहे म्हणून आतमधल्या सगळ्यांची चिन्ह चेंज होणार. म्हणजे इथं काय होणार, अधिक x वजाचं होणार अधिक 6 10 60 म्हणजेच 10 येणार. 0 कॉमन काय निघाला, x अधिक 10. x अधिक 10 एका कंसात दुसऱ्या कंसामध्ये x वजा 6 बरोबर 0. म्हणून आपण काय लिहू शकतो, x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. x बरोबर काय होणार, अधिक 10 इकडे आल्यावर होणार वजा 10 किंवा x बरोबर वजा 6 इकडे आल्यावर अधिक 6 होणार. मग x ची किंमत वजा 10 आणि x ची किंमत अधिक 6 इतकी आलेली आहे. मग x म्हणजेच काय, एका दिवसाला एकूण भांड्यांची संख्या. वजा 10 ही भांड्यांची संख्या असेल का, भांड्यांची संख्या वजामध्ये नसणार आहे. म्हणून भांड्यांची संख्या किती असेल, एकूण भांडी 6 भांडी तयार करतात दिवसाला आणि प्रत्येक भांड्याची किंमत. म्हणून मग आता आपण इथे लिहूया, x म्हणजेच काय, एकूण भांडी. एकूण भांडी बरोबर x म्हणजे x म्हणजेच 6. ठीक आहे, इथं लिहिते मी, भांड्यांची संख्या वजामध्ये नसेल म्हणून x बरोबर वजा 6 ग्राह्य धरले जाणार नाही. ग्राह्य जाणार नाही. म्हणून भांड्यांची संख्या 6 असेल. एकूण भांडी x बरोबर 6 व प्रत्येक भांड्याची किंमत भांड्याची किंमत बरोबर 10 वेळा x अधिक 40 बरोबर 10 गुणिले 6 अधिक 40. 10 गुणिले 6 बरोबर 60 अधिक 40 बरोबर 100 रुपये. एका भांड्याची किंमत किती रुपये असेल किंवा प्रत्येक भांड्याची किंमत किती असेल, 100 रुपये असेल. आणि एकूण भांडी किती तयार करतात, ते दिवसाला 6 भांडी तयार करतात. समजलं, श्री कासम एकूण 6 भांडी तयार करतात आणि प्रत्येक भांड्याची किंमत 100 रुपये आहे. एवढं समजलं. आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 काय दिलाय त्यांनी, एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रत्येकाला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा आपल्याला. ठीक आहे, त्यांनी काय दिलंय, समजा अशी एक नदी आहे, ही त्या नदीमध्ये बोट आहे. ठीक आहे, ही बोट आहे. ही बोट ह्या नदीच्या एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी 36 किलोमीटर जाणार आहे. 36 किलोमीटर जाणार आहे. 36 किलोमीटर परत येताना पण तेवढ्याच किलोमीटर नाही येणार आहे, जाणार आहे आणि येणार सुद्धा आहे. टोटल तास किती लागतात, जाऊन येऊन 8 तास लागतात. या बोटीचा संथ पाण्यातील वेग 12 किलोमीटर, स्पीड काय बोटचा 12 किलोमीटर प्रति तास धावते संथ पाण्यामध्ये. ठीक आहे, मग आपल्याला काय काढायचंय, त्यांनी नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा आहे. नदी वाहती आहे,
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना 36 किलोमीटर लांब जाणार आहे, परत तिथून 36 किलोमीटर पाठीमागे येणार आहे. जाऊन येऊन तिला 8 तास लागतात त्या बोटीला. आणि ह्या बोटीचा संथ पाण्यामधला वेग आहे 12 किलोमीटर प्रति तास. मग आपल्याला नदी वाहते असल्यामुळे त्या नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा आहे. मग काय करूया, समजा नदीच्या प्रवाहाचा वेग आपण काय मानूया, x मानूया. समजा नदीच्या प्रवाहाचा वेग काय मानूया आपण, x. हेच काढायचंय. ठीक आहे. व आता बोट जाता वेळेस नाहीतर येता वेळेस कुठल्या तरी एका वेळेस नदीच्या प्रवाहासोबत येणार आहे, किंवा समजा जाताना नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध गेली तर येताना नदीच्या प्रवाहासोबत येणार आहे. ठीक आहे. म्हणून बोटीचा संथ पाण्यातील वेग पहिल्यांदा बघू. संथ पाण्यातील किती आहे, 12 किलोमीटर प्रति तास. 12 किलोमीटर प्रति तास संथ पाण्यामध्ये आहे. मग आता नदीच्या प्रवाहाचा वेग हा बोटीच्या पाण्यातील वेगापेक्षा कमी आहे असं मानू. आपल्याला काय येणार आहे, तर बोटीचा प्रवाहा सोबतचा वेग, या बोटीचा प्रवाहासोबतचा वेग किती येईल, या बोटीचा ऍक्च्युअल वेग म्हणजे जो संथ पाण्यातील वेग आणि नदीचा वेग. प्रवाहासोबतचा वेग बरोबर काय येईल, बोटीचा संथ पाण्यातील वेग अधिक नदीच्या प्रवाहाचा वेग. समजलं. बोटीच्या प्रवाहासोबतचा वेग काय येईल, बोटीचा ऍक्च्युअल वेग आणि नदीच्या प्रवाहाचा सुद्धा वेग, त्यांच्या दोघांची बेरीज होईल. म्हणजेच 12, बोटीचा संथ पाण्यातील वेग आहे 12 किलोमीटर प्रति तास, अधिक नदीचा वेग, नदीच्या प्रवाहाचा वेग किती आहे, x किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. मग हा वेग काय येईल, ह्या बोटीचा प्रवाहासोबत जेव्हा जाईल, प्रवाहासोबत जेव्हा बोट असेल तेव्हा त्या बोटीचा वेग, ऍक्च्युअल तिचा वेग अधिक प्रवाहाचा वेग, एवढा असेल वेग. समजलं. हे समजलं. आता बोटीचा प्रवाहाच्या विरुद्धचा वेग बघूया. बोटीचा प्रवाहाविरुद्धचा वेग किती असेल, प्रवाहाच्या विरुद्ध असेल तेव्हा वेग किती असेल, बोटीचा संथ पाण्यातील वेग वजा येईल, कारण की नदीचा प्रवाह त्या बोटीला पुढे जाण्यापासून थांबवणार आहे. म्हणून नदीच्या प्रवाहाला वजा करावा लागेल तिच्या ऍक्च्युअल वेग मधून, स्पीड मधून. वजा इथं अगोदर अधिक केला, कारण की नदीचा प्रवाह त्याला हेल्प करेल पुढे जाण्यासाठी, प्रवाहासोबत असेल तेव्हा. आणि प्रवाहाच्या विरुद्ध जेव्हा बोट जात असेल तेव्हा बोटीच्या वेगाला नदीचा प्रवाह थांबवणार आहे, म्हणजे बोटीचा प्रवाह जास्त असेल, बोटीचा वेग जास्त असेल नदीच्या प्रवाहाच्या वेगापेक्षा. मी तर वजाबाकी येणार, नदीच्या म्हणून बोटीचा संथ पाण्यातील वेग काय आहे, 12, आणि नदीच्या प्रवाहातील वेग आपण काय पकडलेला आहे, x. 12 वजा x. आता आपल्या जवळ फॉर्म्युला काय आहे, अंतर छेद वेग बरोबर काय आहे, कालावधी.
याचा वापर करू या स्पीड काढण्यासाठी काय केला, पहिल्या नदीचा प्रवाहाचा वेग x मानला, बोटीचा संथ पाण्यातील वेग त्यांनी दिलेला आहे म्हणून मग 12 लिहिलंय, आणि मग नदीच्या प्रवाहाचा वेग हा बोटीच्या पाण्यातील वेगापेक्षा कमीच असणार आहे, तेव्हाच ती बोट पुढे जाणार आहे. बोटीच्या प्रवाहासोबतचा वेग काय येईल, बोटीचा संथ पाण्यातील वेग अधिक नदीच्या प्रवाहाचा वेग, आणि बोटीच्या प्रवाहाविरुद्धचा वेग काय येईल, बोटीचा संथ पाण्यातील वेग वजा नदीच्या प्रवाहाचा वेग. इथपर्यंत समजलं. आता काय आपण करणार आहोत, अंतर छेद वेग बरोबर कालावधी या सूत्राचा वापर करणार आहोत. म्हणून अंतर किती कापलंय त्याने, 36 किलोमीटर गेलंय आणि 36 किलोमीटर आलंय. 36 छेद 12 अधिक x अधिक 36 छेद 12 वजा x बरोबर एकूण कालावधी किती लागलाय दोघांना पण, जाऊन येऊन किती लागलंय, 8 तास. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, तिरकस गुणाकार करूया आपण आता. मग काय येणार, 36 गुणिले 12 वजा x अधिक 36 गुणिले 12 अधिक x बरोबर 8 भागिले यांचा दोघांचा गुणाकार काय येणार आहे, 12 अधिक x 12 वजा x. समजलं. मग आता हे भागिले आहे, भागिले इकडे आल्यावर काय होणार, गुणिले होणार. म्हणजेच 36 गुणिले 12 वजा x अधिक 36 गुणिले 12 अधिक x बरोबर 8 भागिलेचा इकडे येणार गुणिले 12 अधिक x 12 वजा x. या दोघांमध्ये कॉमन काय आहे, 36 आहे, म्हणून 36 कॉमन काढला, राहिलं काय, 12 वजा x अधिक 12 अधिक x बरोबर 8. इथं एक आहे 12 अधिक x 12 वजा x म्हणजेच काय, 12चा वर्ग वजा x चा वर्ग वजा x अधिक x कॅन्सल झाला. 12 अधिक 12 म्हणजेच काय येणार, 36 गुणिले 12 अधिक 12 24 बरोबर 8 गुणिले 12चा वर्ग 144 वजा x वर्ग. 8 इथं गुणिले आहे, या साईडला आल्यावर काय होणार, भागिले होणार. म्हणजेच काय होणार, 36 गुणिले 24 भागिले 8 बरोबर 144 वजा x वर्ग. 8 एके 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 म्हणजेच काय आला, 36 गुणिले 3 144 वजा x वर्ग. आता वजा x वर्ग इकडे आल्यावर काय होणार, अधिक x वर्ग बरोबर 144. आता ह्यांचा काय होणार, सायत्रिक 1808 ह्याच्याला 1 3 त्रिक 9 आणि 1 10 108. 108 इथं अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार, वजा होणार. 144 वजा 108 x चा वर्ग. 144 मधून 108 गेल्यावर राहिले 36 x वर्ग. x वर्ग बरोबर 36 आला, म्हणजे x चा वर्ग बरोबर 36 आहे, तर मग x ची किंमत काय आला, म्हणजेच वर्गमुळात 36. वर्गमूळ काढला. वर्गमूळ काढल्यावर काय आला, वर्गमुळात 36. 36 कशाचा वर्ग आहे रे, 6 6 36, म्हणजेच x बरोबर अधिक 6 किंवा x बरोबर वजा 6. x म्हणजेच काय आहे, आपली नदीच्या प्रवाहाचा वेग. नदीच्या प्रवाहाचा वेग वजामध्ये असेल का, नाही, म्हणून x बरोबर वजा 6
ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणून आपण काय लिहू शकतो? x बरोबर 6. नदीच्या प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. समजलं? आता आपण प्रश्न क्रमांक 8 बघणार आहोत. काय आहे प्रश्न क्रमांक 8? पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतात ते शोधा. पिंटूला निशूपेक्षा जास्त दिवस लागतात काम करायला, म्हणून मग आपण काय लिहूया? समजा निशूला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतील? x दिवस लागतात असे मानू. निशूला x दिवस लागतात, मग पिंटूला किती दिवस लागतील? x दिवस. निशूपेक्षा 6 दिवस एक्स्ट्रा म्हणजे x दिवस अधिक 6 दिवस. व पिंटूला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? x अधिक 6 दिवस लागतील. ठीक आहे. म्हणून एका दिवसात निशू किती काम करेल? एक काम करण्यासाठी निशूला x दिवस लागतात. ठीक आहे. मग एक दिवसामध्ये किती काम करू शकते निशू? 1/x एवढं काम करू शकतोय. व एका दिवसात निशू 1/x एवढं काम करतो व पिंटू किती काम करेल? 1/x अधिक 6 एवढं काम करतो. दोघे मिळून एका दिवसात किती काम करतील? 1/x अधिक 1/x अधिक 6. एवढं काम करतात. 1/x अधिक 1/x अधिक 6 म्हणजेच किती? 1/x अधिक 1/x अधिक 6 बरोबर काय येणार? यांचा तिरकस गुणाकार होणार. x अधिक 6 अधिक x छेद x गुणिले x अधिक 6 म्हणजेच काय? x अधिक x म्हणजे 2 वेळा x अधिक 6. यांचा काय होणार? x गुणिले x बरोबर x चा वर्ग अधिक x गुणिले 6 बरोबर 6 वेळा. एक दिवसात एवढं काम करतात ते. ओके. एका दिवसात केलेलं काम. काम पूर्ण करण्यासाठी
दोघांना लागलेला कालावधी किती असेल? याच्या व्यस्त एका दिवसात एवढं काम करतात, मग काम पूर्ण करण्यासाठी दोघांना लागलेला कालावधी किती असेल? याचा व्यस्त म्हणजे x वर्ग वर जाणार अधिक 6x छेद 2x अधिक 6 एवढा कालावधी लागतो. पण त्यांनी काय दिले? काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. त्याने ऑलरेडी दिलंय, म्हणून दिलेल्या माहितीनुसार आपण काय म्हणू शकतो? हे x वर्ग अधिक 6x छेद 2x अधिक 6 बरोबर 4 दिवस लागतात, म्हणजे बरोबर 4 असं लिहू शकतो. x वर्ग अधिक 6x छेद 2 वेळा x अधिक 6 बरोबर 4 असं लिहू शकतो. इथं काय होणार मग? x वर्ग अधिक 6 वेळा x बरोबर 4 हे भागिलेचं इकडे आल्यावर काय होणार? गुणिले होणार 2x अधिक 6 म्हणजेच x वर्ग अधिक 6 वेळा x बरोबर 4 गुणिले 2x 4 दुणे 8x अधिक 6 चौक 24. आता या साईडला येईल x वर्ग अधिक 6x 8x वजा होणार इथं वजा 8x 24 अधिक होणार वजा 24 बरोबर 0. 6 मधून 8 जाणार नाही, 8तून 6 गेले राहिले वजा 2x वजा 24 x वर्ग. मग अशी कुठली संख्या आहे? हा आपल्याला वर्ग समीकरण मिळाला. अशी कुठली संख्या आहे की ज्याचा गुणाकार वजा 24 येणार आणि बेरीज वजा 2 येणार? वजा मध्ये गुणाकार येते म्हणजे एक संख्या वजा एक संख्या अधिक आहे, आणि बेरीज वजा मध्ये येते म्हणजे मोठी संख्या वजा असणार आहे. अशी कुठली संख्या आहेत? 6 चौक 24 आणि 6तून 2 गेले राहिले 6 चौक 24 आणि 6 वजा 4 बरोबर वजा 6 अधिक 4 बरोबर वजा 2. ठीक आहे, म्हणजे मी काय लिहू शकते इथं? x म्हणून x वर्ग वजा 2 च्या ऐवजी काय लिहिते? वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर 0. ग्रुप करूया. कॉमन आहे x, कंसात राहणार x वजा 6 अधिक कॉमन काय येणार 4 कंसात राहणार x वजा 6 बरोबर 0. x वजा 6 एका कंसात दुसऱ्या कंसात x अधिक 4 बरोबर 0. आता काय लिहू शकतो? x वजा 6 बरोबर 0 किंवा x अधिक 4 बरोबर 0. म्हणून x ची किंमत काय येणार? x बरोबर 6 किंवा x बरोबर वजा 4. आता कामाचे दिवस वजा 4 असे होऊ शकतात का? नाही होऊ शकत. म्हणून x वजा 4 हे x बरोबर वजा 4 हे ग्राह्य धरले जाणार नाही. ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणून आपण काय लिहू शकतो? x बरोबर 6 म्हणजे x बरोबर 6 म्हणजेच काय आहे? निशूला एक काम करण्यासाठी 6 दिवस लागतात, म्हणजे निशूला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 6 दिवस लागतात. आणि तेच पिंटूला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? x अधिक 6 म्हणजे 6 अधिक 6 बरोबर 12 दिवस. व पिंटूला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? x अधिक 6 बरोबर 6 अधिक 6 बरोबर 12 दिवस लागतात. समजलं? प्रश्न क्रमांक 8 समजला तुम्हाला? आता आपण प्रश्न क्रमांक 9 मध्ये जाऊ. प्रश्न क्रमांक 9 काय आहे? 460
या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती? संख्या दिलेली आहे 460. त्या संख्येला एका संख्येने भागायचे, म्हणजे ती संख्या आपण काय मानूया? x मानू. जर 460 ला x या संख्येने भागल्यास भागाकार हा भाजकच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येते, म्हणजे जे x पेक्षा 5 पटीने आणि त्या अधिक 6 येत असेल व बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती ते शोधायचे. म्हणजेच समजा भाजक बरोबर x मानू. या x ने 460 ला भागायचं आहे, म्हणजेच भाज्य काय आहे? 460 आहे. ओके, भागाकार काय येते? भागाकार काय येणार आहे? भाजकच्या 5 पटीपेक्षा, म्हणजे ह्या भाजकच्या म्हणजे x च्या 5 पटीपेक्षा, म्हणजे 5 वेळा x गुणिले 5 अधिक 6 त्याच्या 6 ने अधिक येते, आणि बाकी काय आहे? बाकी बरोबर 1, म्हणजेच काय येईल? 5 गुणिले x बरोबर 5 वेळा x अधिक 6. समजा इथे दिलेली माहिती, दिलेल्या माहिती नुसार माहिती काय दिलंय? भाजक समजा x मानला, भाज्य काय 460 दिलेला आहे, भागाकार त्यांनी दिलेला आहे या भाजकच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे, म्हणजे 5x गुणिले अधिक 6, 5x अधिक 6 आणि बाकी काय आहे? 1 आहे. मग आपल्याला काय शोधायचं आहे? तर भागाकार व भाजक किती, व भागाकार किती आहे म्हणजे ही किंमत काढायची आणि भाजकची किंमत काढायची. म्हणून आपल्याला माहिती आहे, म्हणून फॉर्म्युला काय आहे? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, या फॉर्म्युल्याचा वापर करू. भाज्य काय आहे? 460 बरोबर भाजक बरोबर x गुणिले भागाकार काय आहे? 5x अधिक 6 अधिक बाकी काय आहे? 1. मग इथे काय? x गुणिले 5 वेळा x, म्हणजे x गुणिले x वर्ग, x गुणिले x बरोबर x वर्ग अधिक x गुणिले 6 बरोबर 6 वेळा x अधिक 1, 460. आता इथे काय करते मी? 5x वर्ग वजा 6x अधिक 1, 460 इकडे आल्यावर काय होणार? वजा 460, 0, म्हणजेच 5x वर्ग वजा 6x, 460 मधून 1 गेला, राहिला काय? वजा 459 बरोबर 0. आता काय इथं संख्या शोधायची आहे, तर 5 ने भागून जमणार आहे का? नाही जमणार, म्हणजे वजा इथं गुणाकार करूया. 459 गुणिले 5, 9 5 45, हा 4ला 4, 5 5 25, 25 आणि 4 29, 5 चोक 20, 20 आणि 2 22, 2295. अशी कुठली संख्या आहे की ज्याचा गुणाकार 2295 येतोय आणि त्याची बेरीज वजा 6 येते? एक संख्या लहान, एक संख्या अधिक, एक संख्या वजा असणार आहे, आणि मोठी संख्या वजा आहे, लहान संख्या अधिक आहे, कारण की बेरीज वजामध्ये आहे. सॉरी, इथं अधिक आहे. 5x वर्ग अधिक 6x अधिक, इथं पण अधिक येणार, इथं पण अधिक येणार आहे, इथं पण अधिक येणार आहे. अशी कुठली संख्या आहे की ज्यांचा गुणाकार वजा येणार आहे आणि बेरीज अधिक येणार आहे? दोन्ही संख्यांचं चिन्ह वेगवेगळे असणार आहे. 51 गुणिले 45, 5 एके 5, 5 5 25, 0 घेतलं, 4 एके 4, 4 पंचे 20, 5 5 अधिक 4 9 2 2. ठीक आहे. मोठी संख्या 51, लहान संख्या 45 असणार आहे. 6x च्या ऐवजी काय लिहिणार मी? 5x वर्ग अधिक 6x च्या ऐवजी काय लिहिणार मी?
51x वजा 45x वजा 459. ठीक आहे, याच्यातला कॉमन काय आहे? x कॉमन आला, कंसात काय राहिला? 5x अधिक 51 वजा वजा बाहेर राहिला. याच्यातला कॉमन काय येणार आहे? 9 कॉमन येणार आहे. म्हणजे 9ला 45 भागलं, 9 5 45, मग राहणार काय? 5x. वजा चिन्ह बाहेर आहे म्हणजे आतमधला काय राहणार आहे? आता 9ला जर याना भागला तर काय उत्तर येणार आहे? 51 उत्तर येईल. सेम एका साईडला येणार 5x अधिक 51, दुसऱ्या कंसात येणार आहे x वजा 9 बरोबर 0 बरोबर 0. म्हणून मी काय लिहू शकतो? आपण काय लिहू शकतो? 5x अधिक 51 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. 5x अधिक 51 इकडे गेल्यावर वजा 51 होते किंवा x बरोबर वजा 9 इकडे आल्यावर काय होणार आहे? अधिक 9. x ची किंमत काय होणार? वजा 51. 5 इथं गुणिले इकडे आल्यावर काय होणार? भागिले. हे ऍक्सेप्टेबल आहे का? x ची किंमत वजा 51/5. कारण की आपल्याला काय दिलेलं आहे? त्यांनी नैसर्गिक संख्या दिलेली आहे. ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही. त्यामुळे आपण काय लिहू शकतो? x बरोबर 9 हा भाजक आहे. 51/5 इथं लिहिते मी. x बरोबर 51/5 ही नैसर्गिक संख्या नसल्यामुळे ग्राह्य होईल का? ग्राह्य धरली जाणार नाही. धरली जाणार नाही. म्हणून x बरोबर 9 हे ऍक्सेप्टेबल आहे आणि x बरोबर 9 बरोबर म्हणजेच काय? भाजक. 9 हे भाजक आहे. समजलं? भाजकची किंमत मिळाली आपल्याला. आता आपल्याला काय सांगितलंय? भागाकार किती? भागाकार बरोबर काय आहे? 5x अधिक 6 म्हणजेच 5 गुणिले 9 अधिक 6. 9 5 45. 45 अधिक 6 बरोबर 51. भागाकाराची किंमत समजली 51 आणि भाजकची किंमत आहे 9. प्रश्न क्रमांक 9 समजला. आता प्रश्न क्रमांक 10 बघू. काय दिलंय? चौकोन दिलाय, समलंब चौकोन ABCD समांतर आहे. AB आणि DC समांतर आहेत एकमेकांना. त्यांचे क्षेत्रफळ 33 चौरस सेंटीमीटर आहे. आकृतीत दिलेल्या माहितीवरून समोरची कृती पूर्ण करायला सांगितलेली आहे. ठीक आहे. काय दिलंय त्यांनी? चौकोन ABCD मध्ये हा समलंब चौकोन आहे. AB हा समांतर आहे CD ला. एरिया काय दिलाय? ABCD चा 1/2 AB अधिक CD गुणिले लिहायचंय आपल्याला. एरिया त्यांनी दिलाय किती? 33 चौरस सेंटीमीटर बरोबर 1/2. AB ची किंमत किती दिली? x अधिक 2x अधिक 1 गुणिले वेगळी किंमत भरायची. म्हणून यांची बेरीज झाली 3x
अधिक 1 गुणिले 3x वर्ग अधिक त्यांनी समलंब चौकोन ए बी सी डी ए बी सी डी हा एक समलंब चौकोन दिलेला आहे आणि ए बी हा डी सी ला समांतर आहे एवढं दिलेलं आहे. ए बी ची किंमत किती दिलेली आहे x आणि सी डी ची किंमत किती दिलेली आहे 2x अधिक 1 एवढं दिलेलं आहे. उंची किती दिलेली आहे x वजा 4. एडी आणि बीसी च्या किमती किती दिलेल्या आहे एडी आणि बीसी बरोबर दाखवले त्याची किंमत x वजा 2 एवढे दाखवलेले आहे. ठीक आहे, मग आपल्याला दिलेल्या माहितीनुसार पुढची किंमत काढायची आहे. त्यांनी सांगितलेलं आहे काय चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे म्हणून काय लिहिलं 1/2 AB अधिक CD गुणिले उंची असते. ठीक आहे, समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. उंची काय आहे x अधिक 4. मग मी काय लिहिल इथं AM. इथं काय आहे AM ही आहे उंची. AM लिहिला. ABCDचा क्षेत्रफळ काय दिले 33 म्हणून 33 लिहिला बरोबर 1/2. AB ची किंमत आहे x, CD ची किंमत 2x अधिक 1. AM ची किंमत किती दिलेली आहे x अधिक 4. मग मी इथं काय लिहिणार आहे x वजा 4 लिहिणार आहे. x वजा 4 किंमत आहे म्हणून x वजा 4 लिहिलं होतं. ठीक आहे, आता इथं 2 काय आहे भागिले आहे. भागिलेचा इकडं आल्यावर काय होणार 33 गुणिले 2. 33 गुणिले 2 बरोबर किती आला 66. x अधिक 2x बरोबर 3 वेळा x अधिक 1 गुणिले x अधिक 4. x वजा 4 सॉरी x अधिक 4 सारखी तेच म्हणते x वजा 4. मग आता पुढं काय येणार आहे ते ह्यांचा दोघांचा गुणाकार म्हणजे 3x गुणिले x बरोबर 3x वर्ग. 3x गुणिले वजा 4 बरोबर 4 त्रिक 12x. 1 गुणिले x बरोबर अधिक सिंगल x वजा 4 एके 4. ठीक आहे, 12x मधून x गेला राहिला काय 11x. ठीक आहे, 3x वर्ग अधिक इथं काय राहणार आहे 12x अधिक x म्हणजे वजा 12x अधिक सिंगल x म्हणजे वजा 11x वजा 66 अधिक आहे इकडे आल्यावर काय होणार वजा होणार म्हणजे वजा 66 वजा 4 बरोबर वजा 70 बरोबर 0. म्हणजे या बाजूला काय राहणार 0 काहीच राहणार नाही. म्हणजे आता यांचा काय वर्ग समीकरण सॉल्व्ह करायचंय म्हणजे 7 त्रिक 21 म्हणजे 210 अशी कुठली संख्या आहे 210 वजामध्ये आहे आणि वजामध्ये 11 उत्तर आहे. अशी कुठली संख्या आहे की ज्यांचा गुणाकार 210 येते आणि बेरीज 11 येते. एक संख्या वजा असेल एक संख्या अधिक असेल. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा असेल लहान संख्येचं चिन्ह अधिक असेल म्हणजे 21 आहे 210 आणि 21 मधून 10 गेले राहिले 11. म्हणजे इथे काय लिहू शकते मी 3x वर्ग वजा 21x अधिक 10x
वजा 70 बरोबर 0 असं लिहू शकतो आपण. मग याच्यातला कॉमन काय निघाला? 3x कॉमन निघाला. राहिला काय कंसामध्ये? x वजा 7 आणि दुसऱ्या याच्यामध्ये कॉमन काय निघाला? 10 निघाला. मग राहिला काय? x वजा 7 बरोबर 0. 3x अधिक 10 एका कंसात राहिले. दुसऱ्या कंसामध्ये काय राहिलं? x वजा 7 बरोबर 0. मग आता x जसाच्या तसा लिहिला. म्हणजे तिथं काय लिहू शकतो? 3x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 7 बरोबर 0. मग इथले 10 या साईडला अधिकचं होणार वजा 10. 3 गुणिले इकडे आल्यावर भागिले होणार. x ची किंमत काय आली? वजा 10/3 किंवा इथं काय 7 काय आहे? वजा आहे. इकडे आल्यावर काय होणार? अधिक होणार. म्हणजे x ची किंमत 7 आली किंवा x ची किंमत वजा 10/3 आली. पण वजा 10/3 ऍक्सेप्टेबल आहे का? नाही. कारण की लांबी हे निगेटिव्ह मध्ये नसणार आहे. म्हणून x ची किंमत वजा 10/3 ऍक्सेप्ट करू शकत नाही. म्हणजेच लांबी काय येणार आहे आपली? 7 ही येणार आहे. समजलं? मग AB ची किंमत काय आहे? AB म्हणजेच काय? x. मग x ची किंमत किती आली? 7. ठीक आहे. CD ची किंमत काय आहे? CD बरोबर CD ची किंमत काय आहे? 2x अधिक 1. 2x अधिक 1 म्हणजेच काय? 2 गुणिले 7. 7 2 14 अधिक 1 बरोबर 15. आणि AD बरोबर CD. AD ची किंमत काय आहे? आणि CD ची किंमत काय आहे? x वजा 2 म्हणजेच 7 वजा 2. 7 पासून 2 गेले राहिले 5. समजलं? ABCD आणि ADBC ची किंमती कशा आल्या त्या? प्रश्न क्रमांक 10 इथेच संपतोय आपला. आणि इथेच सराव संच 2.6 सुद्धा संपतोय. आय होप जे काय आपण बघितलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. टाटा, बाय बाय.